श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथामधील अध्याय 2चा आज आपण सविस्तर मराठीमध्ये अर्थ ऐकणार आहोत. चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण खूप पारायणाचे दत्तविजय ग्रंथ, गुरुचरित्र ग्रंथ, रामायण कथा, भगवद्गीता असे आपण नवनवीन व्हिडिओ, भक्तिमय व्हिडिओ टाकलेले आहेत. चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. जय जय श्री स्वामी समर्थ. आजच्या या पवित्र पारायणामध्ये आपण ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 2. हा अध्याय आपल्याला गुरुतत्वाची खरी ओळख, श्रद्धेची कसोटी आणि स्वामी समर्थ भक्ताला कसे घडवतात हे अत्यंत शांत आणि गूढ रीतीने समजावतात. या अध्यायातून आपल्याला कळते की गुरु हा फक्त संकटातून सोडवणारा नसतो, तर तो शिष्याला अंतर्बळ देणारा असतो. आजचे हे सविस्तर अर्थसहित वाचन मन शांत करण्यासाठी, गुरुवरचा विश्वास दृढ करण्यासाठी आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलण्यासाठी आहे. प्लीज विनंती आहे, शक्य असल्यास स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवा, दीप प्रज्वलित करा आणि मन पूर्णपणे शांत करून हे पारायण ऐका. तर चला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन अध्याय 2चे पवित्र वाचन सुरू करूयात. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 2 सविस्तर मराठी अर्थ पाहूयात. सर्वात प्रथम गुरुतत्वाची ओळख करून घेऊयात. या अध्यायात सर्वप्रथम गुरुतत्व स्पष्ट होतं. गुरु म्हणजे चमत्कार करणारी व्यक्ती नव्हे, गुरु म्हणजे शिष्याच्या जीवनाला दिशा देणारी चेतना होय. गुरु बाहेर शोधायचा विषय नसून अंतःकरण तयार झालं की गुरु स्वतः प्रकट होतो. हा या अध्यायाचा मूलमंत्र आहे. श्रद्धेची खरी कसोटी पाहूयात. श्रद्धा म्हणजे मागण्या करणं नाही. श्रद्धा म्हणजे परिस्थिती प्रतिकूल असतानाही मन स्थिर ठेवणं. या अध्यायात दिसतं की स्वामी समर्थ भक्तांची श्रद्धा तपासतात. तो संकटातही गुरुवर विसंबून राहतो का, की केवळ अपेक्षासाठी गुरुकडे येतो. गुरुची कठोरता आणि करुणा पाहूयात. स्वामी समर्थ अनेकदा कठोर भासतात. उपेक्षा, तिरकस शब्द, थोडा राग, पण ही कठोरता शिष्याला दूर करण्यासाठी नसून त्याचा अहंकार वितळवण्यासाठी असते. आतून स्वामी अपार करुणेचे सागर आहेत, हे या अध्यायात ठळकपणे उमटतं. भक्ताच्या अपेक्षा विरुद्ध गुरुची योजना. भक्त सुख, समाधान, समस्याचे त्वरित निराकरण अपेक्षित ठेवतो, पण गुरुची योजना वेगळी असते. भक्ताला स्वावलंबी, निर्भय आणि अंतर्बळवान बनवण्याची. स्वामी समर्थ अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी पात्रता घडवतात. कर्म, संयम आणि विश्वास याबद्दल आपण थोडंसं पाहूयात. या अध्यायातून स्पष्ट संदेश मिळतो की मी मार्ग दाखवीन, चालावं तुम्हालाच लागेल. म्हणजे भक्ताला गुरुकृपा कर्माची जागा घेत नाही, ती कर्माला योग्य दिशा देतात. संयम आणि सातत्याने केलेले प्रयत्नशील जीवन हेच गुरुकृपेचे फळ आहे. आता चमत्काराचा खरा अर्थ पाहूयात. खरे चमत्कार बाहेर घडत नाहीत, ते आपल्या आत म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये घडतात, आपल्या कृतीत घडतात. भीती कमी होणं, धीर वाढणं, विचाराची दिशा बदलणे हे स्वामी समर्थांचे खरे चमत्कार आहेत. अध्याय 2 या अंतर्मुख परिवर्तनावर प्रकाश टाकतो. शिष्य घडवण्याची प्रक्रिया. स्वामी समर्थ भक्ताला स्वतःवर अवलंबून करत नाहीत, ते त्याला स्वतःच्या अंतर्बळाशी जोडतात. शिष्य घडवताना ते कधी आधार देतात, कधी अंतर ठेवतात, कारण उद्दिष्ट एकच असतं, शिष्याला मुक्तीकडे नेणं. संसारात राहून अलिप्तता कशी मिळवायची ते पाहूयात. या अध्यायाचा गाभा असा आहे की संसार टाळायचा नाही, त्यात राहून अलिप्त राहायचं आहे. कर्तव्य करताना आसक्ती कमी करणं, परिणाम गुरुकडे सोपवणं ही साधना स्वामी समर्थ शिकवतात. गुरु म्हणजे दिशा.
गुरु म्हणजे आधार नाही, गुरु म्हणजे दिशा आहे. हा अध्याय याच सत्यावर शिक्कामोर्तब करतो. दिशा मिळाल्यावर प्रवास शिष्यालाच करायचा असतो. गुरु फक्त प्रकाश दाखवतो. पारायणाचा या भाव पाहूयात. हा अध्याय ऐकताना अपेक्षा ठेवू नयेत. मनात एकच भावना ठेवावी, स्वामी जे योग्य असेल ते घडू द्या. प्लीज लक्ष द्या, स्वामी जे योग्य असेल ते घडू द्या. कारण स्वामी समर्थ आपल्याला हवं ते देत नाहीत, आपल्यासाठी योग्य तेच देतात. या अध्यायाचा सार पाहूयात. श्रद्धा हीच पात्रता. गुरु कठोरतेत करुणा दडलेली. कर्माशिवाय कृपा नाही. खरे चमत्कार अंतर्मनातच असतात. गुरु फक्त दिशा देतात. जे जे श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे आपण आज श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 2 श्रद्धेने आणि शांत मनाने पारायण केले. त्याचा अर्थ ऐकला. या अध्यायातून आपल्याला हे शिकायला मिळाले की गुरु भक्ताला बाहेरून नव्हे तर आतून घडवतात. श्रद्धा, संयम आणि कर्म हेच खरे साधन आहे. खरे चमत्कार अंतर्मनात आणि जीवनाच्या दृष्टिकोनात घडतात. या पारायणाने मनाला स्थैर्य मिळो, भक्ती दृढ हो आणि स्वामी समर्थांची कृपा सदैव आपल्या पाठीशी राहो. पुढील भागात आपण ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. तोपर्यंत स्वामींच्या चरणी लीन राहा आणि हेच स्मरण ठेवा, भिवू नकोस, मी आहे ना. असं स्वामींचं हे वाक्य तुमच्या मनात ठेवा, तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि तुमचं कर्तव्य, तुमचं काम करत राहा. अपयश आलं तरी मन भटकू देऊ नका. तुमच्या कामावर विश्वास ठेवा. एकदा अपयश आलं म्हणून आयुष्य आपलं सुंदर होऊ शकत नाही असं नसतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे असेच नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही चुकलं असेल तर माफी असावी. धन्यवाद.